सो ताटामध्ये ओव्हरऑल आपल्याकडे जेवण असं आहे की डाळ भात आहे, पुरी आहे आणि पुरी बघा ना तुम्ही जाड आहे, मस्त केली एकदम. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळ झाली आहे गावाला आणि मस्त पक्षी पण इकडे एकदम सकाळ सकाळ येतात. आता 2 सनबर्ड आहे फिरतात. उडाले की उडाले वाटतं. सो आता निघायचं आहे लोऱ्यात. आता सकाळी पूजा आहे आणि दुपारनंतर संध्याकाळी गोंधळ आहे. आता लोऱ्यात निघायचं. चला बघूया, चाय पिऊया. नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावणे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मालवणी ऑन व्हील्समध्ये. तुझ्या पण आहे, आई आहे, आई बाबा पण आहेत. सो आज चाललो आपण कुठे? लोऱ्याला चाललो. लोरे 2 वैभववाडी. तिथे आता भैरवानी देवीचा गोंधळ आहे. सो आता तिकडे आय गेस आता पहिली पूजा आहे, सकाळची पूजा आहे. नंतर मग दुपारचं स्नेहभोजन असेल. नंतर मग परत दुपारी ते झालं की मग संध्याकाळी गोंधळ आहे. सो तो ब्लॉग वेगळा असेल, हा डेली ब्लॉग असेल. हो ओके. सो आता आपण निघूया. 9:30 व्हायला आलाय. हां ठीक आहे, चलो. आपण वैभववाडीमध्ये वैभववाडी मार्केट आहे आणि हा आपला मित्र आहे दिलीप. सो हे स्टोर तुम्हाला मी काल दाखवलं होतं. हा बघा, हा पॉंडेला रस्ता इकडे जायचा आपल्याला, लोऱ्यात जायचा. आता आपण योगेशाकडे झालो आहे आणि इथे वैभववाडीचा डेपो. आता आपण योगेशाकडे कटवडं खाऊया. कटवडं खाऊन नाही घ्या मग. हा हिला तर यावं कधी योगेशाकडे, त्याच्याकडे बाकी पण सामान मिळतं. इकडे बिस्किट पण मिळतात. आता कटवडं खाऊया आपण आता. होय तो कटवडा आपण घेतला इथे. कटवड्यामध्ये एक रस्सा असतो, कट असतो तो आणि वडा असतो. 2 पाव येतात आणि कांदा. होय होय मागे होय. आणि वरती शेव टाकून दिले. कधी कधी चण्याची उसळ असते ती. आता ना म्हणजे आता आज त्यांनी चण्याची उसळ केली का काय? आज काळ्या वाटाण्याची. कटवडा खाणं मॅन्डेटरी होय, शास्त्र असतं ते. कोणी कोणी खाल्लं नाही कधी आंबा कमेंट करून सांगा. इथे सगळी जेवणाची तयारी चालू झाली आहे. इथे वाटप काढतायत. हो, इथे कांदे, टोमॅटो,
तवर कांदे आहेत, टोमॅटो. हो किती जणांचं असेल जेवण टोटल? किती जणांचं असतात? 500 माणसांचं जेवण. संध्याकाळची 2,500 माणसं. संध्याकाळची 2,500 माणसं आणि आताची 500 माणसं. आणि याच्यात भात दाखवलं. हो इथे भात होतोय. आजी आजीकडे हो खाली बघून सगळे आले ना. हो काय ते वाटप भाजतायत सगळे. ही सगळे आपल्या गावातली माणसं आहेत, तेच बनवतात इथे सगळ्या गोष्टी. सगळी तयारी चालू आहे. तिथे खोबरं किसणं चालू आहे. हे लक्षात ठेव, पुढच्या वर्षी वेळेला ही फुलं ना अशी म्हणतो मस्त पहिली आणि मग लाइटिंग करायची. वरती मस्त वाटत. हा एवढे का आणले तिथे लाइटिंग डेकोरेशन चालू आहे. सो आता इकडे बाहेर पण लाइटिंग चालू आहे. संध्याकाळी तुम्हाला लाइटिंग सगळी बघायला मिळेल मस्त पैकी. सो आता बघूया कसं कसं चाललं आहे. कोणाकोणाचं कुठे कुठे आहे टेबल. इथे आता दुपारचं जेवणाचं बघूया आपल्याला. बाबा तिकडे बसलेत. ही दुसरी पंगत बसलेली आहे. आता सेकंड पंगत बसली आहे. आता पहिली पंगत झालेली आहे. सो जेवण मस्त आहे. पुरी, डाळ भात, छोले बटाटे, पापड, लोणचं. साधं सिंपल जेवण आणि खूप सुंदर सुंदर केलं जेवण. आवडलं आम्हाला. मस्त केलं त्यांनी. स्वतः ही सेकंड पंगत बसेल तेव्हा आता बघू. लेट्स सी. सो आता सध्या पुरी आली आहे. आता आपण पुरी झाली. आता पापड आहे. आणि समर्थाने तिकडे सगळं थँक्यू. काय काय घेतलं? तरी काय काय घेतलं? मस्त डाळ आलेली आहे पद्धतशीर. हा जरा भारी आहे. अशी असे ताट भरलेलं बघायला भारी वाटतं. आणि सगळं एकदम मस्त प्रेमाने वाढतात. एकदम आवडीने वाढतात. बरोबर मस्तच. चला तो ताटामध्ये ओव्हरऑल आपल्याकडे जेवण असं आहे की डाळ भात आहे, पुरी आहे. आणि पुरी बघा ना तुम्ही, जाड आहे, मस्त केली एकदम पद्धतशीर आहे. आणि पापड आहे, आलू छोलेची भाजी आणि लोणचं आहे. सो आता आपण जेवण ऑलरेडी चालू केलेलं आहे. ओके. पुऱ्या थोडं जाड असतं ना. काय म्हणते? पुऱ्या थोडं जाड असतं की लगेच कडक नाही. हां, पुरं जाड असल्याने कडक नव्हते. गरम पण आहे. गरम पण आहे. जेवायला मस्त आणि मस्तच केलं. आणि महाप्रसाद जेवण ऑलवेज नेहमी चांगलंच असतं. असा घरासमोरचा मोठा इथे खळ आहे. इथे छोटासा हॉल असं बांधलं आहे. छोटंसं नाही, बरंचसं मोठं आहे. इथे सगळेजण बसलेत. अशा सगळ्यांना बसायची सोय आहे इथे. संध्याकाळी याच ठिकाणी गोंधळ होणार आहे इथेच. आणि हे इथे त्यांनी इथे संबळ पूजा पण केली आहे.
संध्याकाळी याच ठिकाणी गोंधळ पण होईल, असे ऊस लावतील उभे आणि गोंधळाचा कार्यक्रम होईल. 5 वाजल्यापासून सुरू करणार आहेत. आता किती वाजले? आता 1:45 झालेत आणि मग 5 वाजता मेन प्रोग्राम सुरू होईल. ही रांगोळी सहिताने काढते म्हणजे ती काढते आणि ॲक्रेलिक पेनने काढते. वैभवडी दुपारची शांत असतं एकदम एकदम कोण नसतं एकदम. तर आता आपण हिला नारळ घेऊचे आहेत हा ना, तांदूळ घ्यायचे आहेत. एकदम शांत आहे दुपारी एकदम वैभवडी. 2 वाजले 2:15 वाजले होय. जसं तापता बघा, जसं तापता सगळा. हे गोडाऊन होतं इकडे, गोडाऊन पहिलं धान्यांचं. हां पूर्वी लहानपणी मी बघायचं ना इकडे बऱ्याच काही गोष्टी होत्या. बंद नाही केले ना, त्याचे झाकून ठेवले नाही दुपारी. बघा हे बघ आहे ना. वैभवडीचा ब्रिज आहे, अजून इथं काम झालं नाही आहे. त्याचं बरंच काम बाकी आहे वैभवडीच्या ब्रिजचं. म्हणजे वैभवडी मार्केट आहे ना, बाजारपेठ, तिथून गगनबावड्याला जातो ना, तो हा ब्रिज आहे बघा. याचं काम चालू आहे. तर मग हा ॲटलिस्ट वर्क अराउंड बोलतात ना, रस्ता आहे नदीवरला हा रस्ता पूर्ण. आणि हा बघा इकडे बघा हा. नाही त्यांचं काढणार ते सगळं आतलं काढणार, मग फक्त एवढंच राहणार. ते जे पिलर आहेत ना बा मेन सिमेंटचे कॉन्क्रीट तेवढेच राहतील नंतर. आता फक्त ते सपोर्ट म्हणून एवढे बांधतात. हां चालू ते साईडचं सपोर्ट म्हणून एवढं चाललं आहे त्याचं. अजून बरंच काम बाकी आहे याचं. त्यामुळे याला वेळ जाईल मला असं वाटतंय. तर बघूया आता केवढं काम कधी होत आहे आपलं हे. एवढं गरम होतं ना काहीच. हे बघा मधमाशा बघा पाण्याला आले तिथे, थंड वाटत ना इथे दिसत ते. ऊन बघा ना कसला तापलाय, नुसतं ऊन ते तापलाय. इथे आता जोगवा मागायला जाणार आहेत, त्याची तयारी करतात. आपली आई बहिणी भावांची येस. समर्थ नाव सांग तुझं. समर्थ वैभव नाईक. कुठे राहता तुम्ही? कुठे? गोकुळ ओव्हरला. अरे वा मस्त दिसतंय, टोपी छान आहे. आता दिला तुम्हाला? भटजीबुवा दिसतंय. त्यांची आता तयारी झाली आहे. आता काय काय करायचं, कसं कसं करायचं त्याचं प्लॅनिंग चालू आहे इथे. हां हो आता जोगवा मागून आलेत सगळेजण. एक माणूस असतो जोगवा मागायला आणि बाकी सगळे त्याच्या बरोबर जातात. ते सगळेजण तळी शिदा वगैरे घेऊन उभे आहेत, पाय धुवायला वगैरे.
सबस्क्रायबर भेटले तिथे आपल्याला. तुमचं नाव काय बोलले? अनुराधा. लोऱ्यातलेच ना? थँक्यू सो मच आमचे व्हिडिओ बघितल्यासाठी आणि आठवणीने सांगितल्यासाठी. थँक्यू. इथे आता मांडायचं सुरुवात केलेली आहे त्यांनी. इथे चादर टाकली आहे, बाजूला रांगोळ्या वगैरे काढत आहेत. त्याच्यावरती ते ऊस बांधणार आहेत. त्याच्यानंतर गोंधळ चालू होईल. हा आमचा सबस्क्रायबर आहे. नाव काय तुमचं? नाईक. हा, त्यांना स्टोरी बोलायची आहे. सांगा स्टोरी सांगा. नीट मला इकडे बंगला असं दाखवायला. हां मग बोल नीट बोल. स्टार्टिंग पासून बोल. तिकडे बघ. थँक्यू. मस्त मस्त मस्त. ओटी भरायचा कार्यक्रम चालू होईल त्यावेळेला सुद्धा आपण आपल्या मायरवस्ती आलेल्या आहेत त्यांना आपण प्रथम प्राधान्य द्यायचं आहे. त्यांना आपण प्रथम प्राधान्य देऊन पाहुण्यांना प्रथम प्राधान्य देऊन मांडाची ओटी भरायचा त्यांना घेणार आहोत. त्यानंतर आपल्या लेकी सुना ज्या असतील किंवा आपले घरचे असतील गावाने त्यांनी नंतर करायचं आहे. तसंच इथे गर्दी जास्त होऊ नये, लाईनमध्ये सर्वांनी घ्यायचं आहे. एकेकाने येऊन ओटी भरून ड्युटीला. इथे आता मांडाची पूजा चालू आहे.
हा ते ना भाजी आलेली आहे अजून आहे ना थोडी. थँक्यू. इथे आपलं सगळं जेवण आहे. वडे आहेत, बटाट्याची भाजी आहे, वरण आहे, पापड आहे, लोणचं आहे. सुगंध छान मस्त येतोय. गरम गरम भाजी वरण भात आलेलं आहे. आता सुरू करूया. पुढचा 5 महिन्याचा गर्भ धरायचा. श्याम करता दुसरा का पाजीवर नेऊन त्या बारून नेऊन तोडा जावा आणि आपल्या नजरेला सुखी करा. नवरा बायकून महाराज भांडण खाली चालले. 7 खाली महाराज महापत्राच्या सुनवाईने बघितलं. अरे देवा म्हणजे माझ्या महाराजाचं कोण ह्या ठिकाणी पाणी सारखं येणार नाही आणि माझा जीव द्यायची काही मला गरज आहे का. पाहिन महाराज स्वतः राजाचा पाची पेरव अंगावर घातली. घोड पागले गेली. घोड्याला झिलकुकी घुडलेले झाली वारून